मित्रांनो, लाडकी बहीण योजनेच्या स्वरूपात आचारसंहिता संपुष्टात येताच आमूलाग्र बदल करण्यात येणार आहे. दरमहा 1,500 रुपयेच नव्हे तर तब्बल 3,000 रुपये लाडक्या बहिणींना मिळणार आहेत. मात्र हे पैसे सर्वच महिलांना मिळणार नाहीये. सरकारने ह्याकरिता एक अट देखील घातली आहे. ती अट म्हणजे प्रत्येक लाभार्थी महिलेकडे जी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेते आहे तिच्याकडे 2 कागदपत्र किंवा डॉक्युमेंट्स असणे अत्यावश्यक आहे. मित्रांनो, लाडकी बहीण योजनेचा अर्ज तुम्ही पाहिला असेल. या अर्जामध्ये सांगण्यात आलं आहे की कोणते कागदपत्र केव्हा आणि कसे काढायचे. कागदपत्र काढण्याची अंतिम तारीख 23 नोव्हेंबर जरी असली तरी कागदपत्र काढायला किमान 7 ते 8 दिवसांचा अवधी लागेल. आणि ही कागदपत्र जर तुम्ही काढू शकलात तर वर्षाकाठी तुम्हाला सरकारतर्फे 36,000 रुपयांचा लाभ होणार आहे. मात्र जर हे कागदपत्र तुम्ही काढले नाही तर इतक्या पैशांचे तुम्ही नुकसान करून बसाल. तेव्हा तातडीने हे 2 कागदपत्र काढून रेडी ठेवा, जे मी पुढे तुम्हाला व्हिडिओत सांगणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पुढील हफ्ते वेळेत मिळवण्यासाठी हे काम तुम्हाला करावेच लागणार आहे. लक्षात ठेवा की आतापर्यंत आपण बघितलंय की ज्या ज्या महिलांनी उशीर केला, आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेल्या गोष्टी त्यांनी केल्या नाहीत, त्याकडे दुर्लक्ष केलं, अर्ज भरण्यात उशीर केला, कागदपत्र काढली नाहीत, आधार कार्ड बँक खात्याला लिंक करण्यात उशीर केला, तर त्या सर्व महिलांना त्याचा तोटा देखील सहन करावा लागला आहे. त्यांना आतापर्यंत संपूर्ण 7,500 रुपये मिळालेच नाहीत किंवा जर आलेही असतील तर काही अडचणींचा सामना करावा लागला आहे. पैसे यायला बराच उशीर झाला. त्यामुळे आज मी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला जे काही सांगतो आहे त्याकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत आमूलाग्र बदल करण्यात आला आहे. 2 डॉक्युमेंट्स आजच्या घडीला तयार असणे अत्यंत गरजेचे आहे. 2 कागदपत्र किंवा डॉक्युमेंट्स कोणते आवश्यक आहे ते या व्हिडिओत आपण जाणून घेणारच आहोत. पण तत्पूर्वी राज्यभरातील लाडक्या बहिणींसाठी एक मोठी आनंदाची बातमी पुढे आली आहे, ती जाणून घ्या. मित्रांनो, महायुती सरकारने काहीच दिवसांपूर्वी योजनेचा हप्ता 1,500 रुपयांवरून 2,100 रुपये करण्याचा निर्णय घेतला. त्याला प्रत्युत्तर म्हणून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी महालक्ष्मी योजनेची घोषणा केली, जिच्या माध्यमातून महिलांना दरमहा तब्बल 3,000 रुपये देऊ असे आश्वासन त्यांनी दिले. तेव्हा एकूणच काय तर सध्या परिस्थिती ही पूर्णपणे राज्यातील लाडक्या बहिणींच्या फेवरमध्येच दिसते आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जनतेला 3,000 रुपयांचं प्रलोभन दिलं असलं तरी सध्या लोकमत हे महायुती सरकारच्याच बाजूने असल्याचं चित्र स्पष्टपणे दिसत आहे. कारण मागील 5 ते 6 महिन्यांमध्ये म्हणजे अगदी कमी वेळात त्यांनी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून जनमत आपल्याकडे आकर्षित करण्याची किमया केली. मित्रांनो, कमेंट सेक्शनद्वारे मला नक्की कळवा की आतापर्यंत तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे किती पैसे मिळालेत. 3,000 मिळालेत, 4,500 मिळालेत, पूर्ण 7,500 रुपये मिळाले की एकही रुपया आतापर्यंत मिळालेला नाहीये. सोबतच कमेंट सेक्शनमध्ये तुमचा जिल्हा तालुका नक्की मेन्शन करा. मित्रांनो, आता त्या 2 डॉक्युमेंट्स बाबत लगेच जाणून घेऊया. लाडक्या बहिणींनी योजनेचा फॉर्म भरला. फॉर्मवर आवश्यक डॉक्युमेंट्सच्या लिस्टमध्ये पहिल्या क्रमांकावर आधार कार्ड नंबर लिहिलेलं होतं. आता आधार कार्डाबाबत घोळ असा निर्माण झाला आहे की आधार कार्डावर जी जन्मतारीख आहे ती बऱ्याच महिलांची इतर डॉक्युमेंट्सवर असलेल्या जन्मतारखेशी जुळत नाही. ही सर्वात मोठी समस्या होती, ज्यामुळे अनेक महिलांना एकतर पैसे मिळालेच नाहीत किंवा मिळाले असतील तरी बराच उशीर झाला. यानंतरची महत्त्वाची अपडेट आहे रेशन कार्डाबाबत. रेशन कार्ड हे पिवळे किंवा केशरी असणे आवश्यक होतं आणि जर ते नसेल तर 2.5 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नाचा दाखला काढणे आवश्यक होतं. सरकारी सूचनेनुसार 1 जुलैच्या पूर्वीचं राशन कार्ड चाललं असतं. तसंच एका रेशन कार्डावर 2 महिला लाभार्थी असू शकतात. त्याचबरोबर एक अविवाहित, म्हणजेच एका कुटुंबातील 3च महिलांना पैसे मिळणार. तेव्हा अशा परिस्थितीत आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतर जेव्हा लाडक्या बहीण योजनेचे फॉर्म परत तपासणी केल्या गेल्यावर अडचण येऊ शकते, तेव्हा आता एक महत्त्वाचं काम तुम्ही करू शकता. ते म्हणजे तुमचं रेशन कार्ड विभक्त करून घ्या. उदाहरणार्थ, एका घरात वडील आणि त्यांना 3 मुले असतील, 3 मुलांच्या प्रत्येकी बायका असतील तर अशा वेळी त्या 3 मुलांचे 3 सेपरेट राशन कार्ड बनवायला हवे. अशा परिस्थितीत त्याच कुटुंबातील सदस्यांचे एकूण 4 रेशन कार्ड तयार होतील. आई वडिलांचं 1 आणि 3 मुलांचे 3 वेगळे रेशन कार्ड. असे केल्यास योजनेचा लाभ लिमिटेड सदस्यांपर्यंतच राहणार नाही, सगळ्यांनाच लाभ मिळू शकेल. रेशन कार्ड शिवाय उत्पन्नाचा दाखला यावेळेत तुम्ही अपडेट करून घ्यायला पाहिजे. आधार कार्ड बँक खात्याला लिंक आहे की नाही ते देखील चेक करून घ्या, जेणेकरून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पुढील हप्ते मिळवण्यात तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही. मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेविषयीच्या आणखी काही अपडेट्स जाणून घेऊया.
यंदाच्या निवडणुकीत लाडकी बहीण योजनाच महत्त्वाचा टर्निंग पॉइंट ठरणार हे दिसत आहे। महायुती आघाडीने 1500 रुपयांवरून 2100 रुपये करण्याचा निर्णय घेतला। त्यावर महाविकास आघाडीने ते 3000 रुपये करण्याचे दावे केले। अशातच कोल्हापुरात तर वेगळ्याच धुंदीत लाडकी बहीण योजनेवरून तारे तोडले जात आहेत। याला सुरुवात धनंजय महाडिकांनी केली। 1500 रुपये घेणाऱ्या महिलांचे फोटो काढा व आम्हाला पाठवा, आम्ही त्यांचे हफ्ते बंद करतो, त्यांच्या या वक्तव्याने वाद सुरू झाला। त्यांच्या पाठोपाठ महायुतीच्या महिला नेत्याने एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे। त्या म्हणाल्या की महिला तेल, मीठ, मसाला असा खर्चून 500 रुपयांपर्यंतच संसार करू शकतात। जयसिंगपूर शहराच्या माजी नगराध्यक्ष नीता दांडेकर माने असे म्हणाल्या की 500 रुपयांपेक्षा जास्त महिन्याचा खर्च जाऊच शकत नाही। त्या म्हणाल्या की तेलाचा डब्बा 2200 रुपये झाला म्हणतायत। कोणती बाई महिन्याला 10 किलोचा डबा संपवते? हा प्रश्न मी तुम्हाला विचारते। महागाई वाढून वाढून अशी किती वाढली? घरातील 4 माणसांना महिन्याला जास्तीत जास्त 1.5 किलो तेल लागते। साखर, गुळ, तेल, डाळ, तूप, लोणी ह्या सगळ्यांनाच हे लागू होते। महागाई वाढली असली तरी तेल, मीठ, मसाला, भाजी या सर्वांसाठी महिन्याचा खर्च खचून 500 रुपयांच्या वर जाणार नाही आणि त्यावर रेशन फ्री असे या नेत्या म्हणाल्या। पुढे त्या म्हणतात की आपल्या भावाने दिलेत ना एक्स्ट्रा 1000 रुपये, सगळे मिळून 500 रुपये खर्च झाले तरी 1000 रुपये उरतात। ही गोष्ट समजावून सांगितली पाहिजे। त्यांच्या पाठोपाठ कोल्हापूर भाजपच्या महिला उपाध्यक्ष मेघाराणी जाधव यांनी एका सभेत 1500 दिलेत, महायुतीला मत दिले नाही तर 3000 रुपये वसूल करणार असे देखील वादग्रस्त विधान केले आहे। मित्रांनो, ह्या वक्तव्यावर तुमचे काय मत आहे कमेंट सेक्शनद्वारे नक्की कळवा। शरद पवार यांनी देखील लाडकी बहीण योजनेवर एक मोठे वक्तव्य केले आहे। ते म्हणाले की राज्यात महिलांसाठी लाडकी बहीण योजना आणली, त्याला हरकत नाही, महिलांच्या सन्मानाचा आनंदच आहे, पण वस्तुस्थिती वेगळी आहे। राज्यात महिलांवरील अत्याचार वाढले आहेत। 2 वर्षात जवळपास 70,000 महिलांवर अत्याचार झाले। याचाच अर्थ दर तासाला 5 महिलांवर अत्याचार होतो आहे। 64,000 मुली महिला बेपत्ता आहेत। राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूरमध्येच 13,000 महिला गायब आहेत असेही शरद पवार यांनी सांगितले। शरद पवारांपाठोपाठ राज ठाकरे यांनी देखील लाडकी बहीण योजनेवर वक्तव्य करत म्हटले की लाडकी बहीण योजनेचा फुकटचा पैसा महिना 2 महिना पुरेल, पण यामुळे महाराष्ट्र दिवाळखोरीतून निघून कंगाल होईल, त्याचे काय असा सवाल देखील त्यांनी केला। राज्यावरची अगोदरचीच कर्जे फिटलेली नाहीत, त्यात आणखी 1 लाख कोटींवर कर्ज होईल असे राज ठाकरे म्हणाले। फुकटचे पैसे देऊन आपण लोकांना लाचार करत आहोत। तरुणांना पैसा मिळाला तर ते काहीच काम करणार नाहीत, व्यसनांना ते सुरुवात करतील। शेतकऱ्यांनी सुद्धा वीज फुकट मागितलेली नाही, त्यापेक्षा विजेमध्ये सातत्य द्या, कमी भावात वीज द्या, हातांना काम द्या असा सल्ला राज ठाकरे यांनी दिलाय। कोणतीही गोष्ट फुकट देता कामा नये, कोणी फुकट मागत नाही। लाडक्या बहिणींनी तरी कुठे म्हटले की फुकट द्या, त्यापेक्षा त्या बहिणींना सक्षम बनवा, चांगले उद्योगधंदे आणा, चांगल्या गोष्टी करा, त्यांना सक्षम बनवा व मेहनतीचे पैसे येऊ द्या अशा शब्दांमध्ये राज ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर घणाघात केला आहे। मित्रांनो, राज ठाकरे यांच्या ह्या वक्तव्यावर तुमचे काय मत आहे कमेंट सेक्शनद्वारे नक्की कळवा। तसेच शासनाच्या विविध योजनांची इत्थंभूत माहिती वेळेवर मिळवण्यासाठी व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह। जय हिंद, जय महाराष्ट्र।